मी टीमला विनंती करतोय परत एकदा टीमला मी विनंती करेल की आपण ताबडतोब सामन्याला सुरुवात करायची आहे. मी सूचना केलीच आहे पण स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत ऑर्गनायझर कमिटी आहे त्या टीमने देखील अगदी स्वतः हातात माईक घेऊन सूचना केलेली आहे. काय होईल जर तुम्ही जर आता वेळ घेतला ना तर एकच ऑप्शन राहील. समोरच्या शेडमध्ये जे माझे सहकारी मित्र बसले तर गाडीचा आरसा आहे ना खूप चमकतोय तर प्लीज तो आरसा खाली करा. समोर तो शेड आहे हा तुम्ही दोघ जण शेजारी बसलेले त्या शेडमध्ये तो गाडीचा आरसा खूप चमकतोय खेळाडूंना त्रास करतोय तर मी विनंती करेल. निळे शर्ट ब्लू शर्ट वाले तिथे काका आहेत ते शेडमध्ये उभे ब्लू शर्ट आहे मैदानाच्या बाहेर आहे मैदानाच्या बाहेर ट्रक आहे तिथे त्या शेडमध्ये ट्रक आहे. आता एवढी मी तुम्हाला खून सांगतोय त्या ट्रक समोरचे जे माझे सहकारी आणि क्रिकेट चाहता वर्ग आहे ते तिथे उपस्थित आहेत. सन्माननीय संदीप तात्या भुजबळ यांचे शुभागमन झाले. तात्यांना विनंती असेल संपर्क करायचा आहे. संदीप तात्यांना विनंती असेल 1 मिनिटासाठी संपर्क करायचा आहे. अगदी जुनजांत क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे नेहमी सातत्याने पाहतोय. क्रिकेटची प्रचंड आवड आणि ह्याच मैदानावरती अनेकदा हे मैदान गाजवलेले व्यक्तिमत्व आहे. युवराज बापू दरेकर यांचे देखील शुभागमन होत आहे आणि सन्माननीय अक्षय भाऊ हरगोडे यांचे देखील शुभागमन होत आहे. मी विनंती करेल टीमला बॅटिंग टीम चेअरमन साहेब तुमचा एक अतिरिक्त प्लेअर इथे आलेला नाहीये. मी कर्णधारालाही सूचना करेल अनिल दरेकर आपला अतिरिक्त प्लेअर इथे आलेला नाहीये. तोपर्यंत आम्ही सामना सुरू करेल पण तोपर्यंत तुमचा खेळाडू इथे येणं गरजेचं असणार आहे. सलामीची जोडी असणार आहे सनी आणि हे ना तात्या सनी आणि गणेश शेवाळे आणि सनी भुजबळ ही सलामीची जोडी इथे येताना जी आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित मान्यवरांचं मी केलेलं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं शैक्षणिक राजकीय सामाजिक धार्मिक क्रीडा विविध क्षेत्रातील जो मित्रपरिवार जॉईन होतोय त्या सर्वच मित्रपरिवारांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. सामन्याला सुरुवात झाली आहे. विजेता विजेता यांच्यामध्ये युद्ध रंगतानाचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मी परत एकदा टाइमची तुम्हाला आठवण करून देईल. 1:55 सामन्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे मी टीमला विनंती करेल कोणत्याही पद्धतीत जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तुमचं जर आज सहकार्य खरं तर तुमचं आजचं सहकार्य म्हणजे काय आहे माहिती आहे. तुमचं आजचं सहकार्य म्हणजे यशस्वी स्पर्धा आहे. कारण की काय यशस्वी स्पर्धा आहे हे देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. यावेळेचा चेंडू आपण पाहतो बाई अगदी सरळ बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल तर इथे चांगल्या दर्जाचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल. अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळेल. अकाउंट ओपन होतंय खात्यावरती 1 धाव जमा होते. तुम्ही प्रेक्षक वर्गाला देखील प्रश्न पडला असेल यशस्वी स्पर्धा म्हणजे नक्की काय. कारण की स्पर्धेचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी इथे साठे साहेब देखील उपस्थित होते. साठेचे पावसाचं व्यत्यय आलं. पावसाचं व्यत्यय आल्याच्यानंतर जे 5 सामने राहिले होते ना ते काल काही कव्हर केले आणि आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण ते कव्हर करतोय. हा फाईट चेंडू इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळते. 2 धावा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच क्रिकेटच्या स्पर्धा काही खेळाडूंचं भवितव्य घडवतं. असंच एका क्रिकेटच्या स्पर्धेने ज्याने पंचांची भूमिका स्वीकारली आणि त्या स्पर्धेने त्या व्यक्तीचं खरं तर आयुष्य बदलून गेलं. असं व्यक्तिमत्व ह्या स्पर्धेमध्ये पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. अनेकांना प्रश्न असेल म्हणजे हे व्यक्तिमत्व तरी कोण. स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये जर तुम्ही गेलात तर गणेश गायकवाड आहे. अगदी मानसिंग भैया प्रीमियर लीग खरं तर पुणानगर हायवेवरची ती देखील एक मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली. त्याचे मुख्य आयोजक आपण समेत बसलेले आहेत. त्याच पद्धतीने त्या स्पर्धेचे अजून आयोजक म्हणजे महेश शेठ असतील बाकीचे सर्व मित्रपरिवार तो देखील ते उपस्थित होतोय. कसं आयुष्य बदललं या चेंडूनंतर मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पहिलं लेखाजोखा मी तुम्हाला सांगेन 3 धावा या धाबलकरती जे असणार आहेत. गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळतोय. रामा इथे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी व्यक्ती मोठी आहे. खेळण्याची उमेद खेळण्याची जिद्द एका युवा तरुणाला 50+ व्यक्तीने जागेवरती थांबवलंय. त्या स्पर्धेमध्ये त्या व्यक्तीने
पंचगिरी केली आणि यशस्वी स्पर्धा संपन्न करून दिली। त्यानंतर गणेश गायकवाड संपूर्ण शिरूर परिसराला जे माहीत झाले गेले आणि आज देखील त्याच तोला मोलाची क्रिकेटची स्पर्धा शिरूर तालुक्याच्या विश्वकपमध्ये काम करताना आपण त्यांना पाहतोय। यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, अगदी सुरेख पद्धतीने चेंडू टाकलाय गणेश शेवाळे। यावेळेस थोडासा शांत झाला गेलाय, अगदी 4 धावा या धावपलीकृती आपल्याला पाहायला मिळतात। 5 चेंडू पडलेत, या षटकातील अंतिमचा चेंडू पडेल आणि त्यानंतर षटकाची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळेल। या टीमकडे जर पाहिलं ना, काही खेळाडू 40+ आहेत आणि काही खेळाडू 50+ आहेत। म्हणजे मला सांगायचंय काय, तुम्ही कुठूनही उभं राहू शकता। वाह काय प्रयत्न सुरेख आहे, वा इथे चकमक पाहायला मिळाली, इथे धांदल पाहायला मिळाली, इथे गडबड पाहायला मिळाली, इथे साम्य बिघडताना पाहायला मिळालं, संतुलन बिघडताना पाहायला मिळालं। पण त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण कोणी प्रयत्न केला होता? मी 12वी खेळाडू तुम्हाला घेऊन येईन, संदीप गायकवाडने प्रयत्न केला होता। किती सुरेख केला होता, जेवढी ताकद आहे तेवढा जोर त्याने निश्चितपणे लावलाय। तर इथे गणेश शेवाळे आहे, त्याला खेळावंच लागेल। त्याच्या जोडीला जो आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगेल। त्याचं नाव सनी भुजबळ आहे, शांत संयमी शार्प आणि माइंड, डोकं शांत ठेवून जो नेहमी मैदानाच्या आतमध्ये वेगवेगळे रेकॉर्ड उभे करतो तो सनी भुजबळ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असणार आहे। अजून बरेचसे चांगले प्लेयर आहेत, पण आकाश बोंबेनी सकाळच्या सत्रामध्ये रोहन प्रभावित केलं होतं। रोहन ढेरंगे आमच्या समोर देखील आहेत, त्याची देखील मला गोलंदाजी खूप आवडते, चांगली गोलंदाजी करतो। म्हणजे रविराज असेल, गणेश असेल, स्वप्नील भैया फरतेरे असेल, धीरज असेल, यांच्यामध्ये राहून यांच्या समोर राहून तो चांगला गोलंदाज तयार झाला। कारण की आणि जे टीम खेळत आहेत गतवर्षी देखील रिस्पेक्ट काय असतो आणि आदर काय असतो आणि एका खेळाडूचा सन्मान काय असतो आणि एका खेळाडूचा वाढदिवस काय असतो। शिरूरची टीम खेळते म्हणून आठवण झाली। रॉयल ट्रॉफी मध्ये आपण भेट देण्यासाठी गेले होते, पण आप्पांचा वाढदिवस मला वाटतं 22 डिसेंबर रोजी, बरोबर ना आप्पा? 22 डिसेंबरला तुम्ही रॉयल ट्रॉफीला गेले होते, शिरूरमध्ये होते। मी दीर्घरी व्यक्त करेन, मला आयोजक कोण आहेत ते माहित नव्हतं, पण आप्पांचे ज्यावेळेस मी स्टेटस पाहिले होते ना त्यावेळेस आप्पांचा वाढदिवस लाईव्ह मध्ये याच्या आधी कोणी कसे वाढदिवस साजरे केले मला माहित नाही, पण त्या रॉयल ट्रॉफीमध्ये बहारदार वाढदिवस आप्पांचा साजरा केला होता। त्यांचे देखील मी कौतुक करेन। आणि हे जे खेळाडू आहेत म्हणजे आता ती बॅटिंग टीम खेळते, त्यामध्ये कोरेगावचे काय आहेत, सणसवाडीचे काय आहेत, म्हणजे हे 2-3 गावं मिळून टीम त्यांनी जी तयार केलेली आहे ना ती ह्या मैदानावरती तयार झालेले सर्व खेळाडू आहेत। तुम्ही जर 2016चा इतिहास पाहिला, 2015चा इतिहास पाहिला, 14चा इतिहास पाहिला, आगळा वेगळा इतिहास आहे। तिथे क्षेत्ररक्षण करताना थोडीशी चूक होताना पाहायला मिळेल, हातामधून चेंडू निसटला, एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली। एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल। 5 धावा या धावफलकावरती जे असणार आहेत। मुख्य व्यासपीठावरती जर तुम्ही पाहताय युवराज बापू दरेकर आहेत, त्यांच्या शेजारी संदीप तात्या आहेत, हरगुडे पाटील आहेत, पण मी निश्चितपणे त्यांच्याबद्दल देखील थोडं सांगण्याचा प्रयत्न करेन। रिव्हरचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल, क्षेत्ररक्षक धावेल आणि चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर। किती दम आहे आज या क्षेत्ररक्षकामध्ये, किती ताकद आहे। संघाचं नाव आहे साईराम 11 शिरूर शहर। फिटनेस साऱ्या गगनात ललकार, संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। थँक्यू डीजे। 9 धावा या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 9 धावा धावफलकावरती आल्या गेल्यात। 1.3 षटकांचा खेळ ते संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल। पुढचा प्रवास करायचा आहे, पुढच्या प्रवासाच्या दिशेने जायचंय, चांगले नेतृत्व दाखवायचंय, चांगले कर्तृत्व दाखवायचंय। वाह परत एकदा तोच प्रयत्न इथे आपल्याला करताना पाहायला मिळाला। राजेश कदमचं कौतुक करावं लागेल। राजेश कदमने चेंडू हातामध्ये घेतलाय, 1.4 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि डगआउटच्या दिशेने जर तुम्ही पाहताय थोडंसं शांततेचं वातावरण पाहायला मिळतंय। एका धावेसाठी प्रयत्न असेल, सिंगल रित्या 1 धाव येताना पाहायला मिळेल। मला गोलंदाजाचं कौतुक करायचंय, कारण गोलंदाजाने मला ज्याने पहिलं षटक टाकलं ना त्याचं देखील मला कौतुक करायचंय। अतिशय जबरदस्त लाजवाब शानदार मित्र षटक टाकलंय, कारण की 10 धावा धावफलकावरती आहेत। 1.5 षटकांचा खेळ इथे संपन्न होताना जो आपल्याला पाहायला मिळेल। जबरदस्त नियोजन आहे। सकाळच्या सत्रापासून त्यांची तळमळ आम्हाला जी पाहायला मिळते। हो मोठा फटका, त्यावेळेस आसमान दाखवणारा गणेश शेवाळेचा ब्लास्ट असेल। गणेश गायकवाड सरांचा इशारा येतोय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर, चौकार। व्हिडिओ
साऱ्या गगनात ललकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। 2 षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय। 2 षटकांच्या सचिन भंडारे यांचे देखील इथे शुभागमन होतंय। त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मैदान तयार करण्यासाठी खूप मोठं असं लाख मोलाचं सहकार्य ही खेळपट्टी तयार करण्यासाठी जी मदत केलेली आहे। तर ही लाख मोलाचं सहकार्य मी असं का म्हणतोय, कारण की ज्यावेळेस कोणताही जर खेळाडू येतो मैदानाची रचना पाहतो आणि मैदानाची रचना पाहत असताना 14 धावा धापलकरते आहेत। 2 षटकांचा खेळ संपलाय। मैदानाची रचना पाहिल्याच्या नंतर तो पिच वरती जाऊन थांबतो, खेळपट्टीवरती जाऊन थांबतो आणि खेळपट्टीवरती थांबून संपूर्ण मैदानाची चर्चा करतो। तुम्ही पहा निसर्ग फ्लेक्स वरती देखील आपल्याला मुख्य कॅमेरा पाहायला मिळतोय। या स्पर्धेचं खरं तर सर्व प्रिंटिंग ज्यांनी केलं हरीशीर चव्हाण हे निसर्ग फ्लेक्सचे सर्व आहेत। 14 धावा या धापलकरते। वा यावेळेस सुरेख फटका खेळला। क्षेत्ररक्षक चेंडू पाहत राहील कारण की परफेक्ट चेंडू बॅट वरती आलाय आणि सनीच्या बॅट मधून येतोय खणखणी चौकार। 4 धावा। साऱ्या गगनात ललकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक टीम मध्ये ते आपल्याला किट पाहायला मिळते, टी शर्ट अख्खं ड्रेस आपल्याला जो पाहायला मिळतो आहे। तर एरो स्पोर्टचे सर्व लक्ष्मण दादा यांची ही चॉईस आहे आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। लक्ष्मण दादा म्हणलं तर ट्रॉफी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, किट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळेस प्रयत्न खूप मोठा होता, काय झालंय पंचांचा इशारा आलाय इथे षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय। षटकार इथे येताना जो आपल्याला पाहायला मिळेल षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। यावेळेचा चेंडू देखील आपण पाहतोय हलक्या हाती पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू पोहोचेल इथे गाडी सुसाट सुटलेली आहे, इथे गाडी थांबायला तयार नाहीये। साऱ्या गगनात ललकार संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। अगदी सनीच्या प्रत्येक षटकारासाठी प्रतीक चौधरी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे। प्रत्येक षटकारासाठी जे पारितोषिक असेल मुख्य पंचांच्या दिशेने मी तुम्हाला घेऊन जाईल। 28 धावा या धापलकरते जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, 29 धावा या ज्या धापलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत। धावा धापलकरते आपल्याला पाहायला मिळतील। 2.5 षटकांचा खेळ इथे संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल। मुख्य स्क्रीनवर ते जर पाहिलं तर भाऊची गोलंदाजी आपण पाहतोय। वा गणेश यावेळेस अगदी काय होईल, झेल टिपला जातोय गणेश शेवाळीची विकेट। गणेश शेवाळे बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोलढाई चंदननगर माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। विकेट येताना पाहायला मिळते, मोठी विकेट इथे येताना आपल्याला पाहायला मिळते। महत्वाचा फलंदाज जो सुसाट सुटला होता त्याला इथे थांबावं लागतंय। एक चांगली विकेटचं पतन इथे होताना आपल्याला पाहायला मिळेल। संघामध्ये आनंदाचं वातावरण तयार होतंय आणि तो विशेष म्हणजे दोन्ही टीम जर आपण पाहिल्या ना तर विजेता या टीम मध्ये युद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे। वेळ वाचवायचा आहे, एकत्र येऊ नका मी विनंती असणार आहे। मी दोन्ही टीम आहेत त्या दोन्ही टीमला मी खरं तर सूचना करेल। नाणेफेकीसाठी राहुल आले होते, अविनाश गावडे टीमचे कर्णधार आहेत। तर मी अविनाश आपणास देखील विनंती करेल की आपण घाई करणं गरजेचं असणार आहे। खरं तर तुमचं सर्वांचा एकेरी उल्लेख करणं चुकीचं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता सर ही उपमा शोभत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही मैदानाच्या बाहेर येता आदर तिथेच केलं जाईल। यावेळेस गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल
आजची लक्की ड्रॉची सायकल ही कोणाला जाईल 25 रुपयामध्ये कुणाच्या घरी सायकल जाईल 2 सायकलींचं वितरण आपण पाहिलं मला वाटतं शंतनू दरेकर होतकरू व्यक्तिमत्वाला ती सायकल मिळाली आणि कालची सायकल अगदी मंदार शेठ पाटील पाचुनकर यांना देखील काल लक्की ड्रॉ पद्धतीने सायकल मिळाली सकाळच्या सत्रामध्ये सहजरित्या दीपकला त्यांनी बोलवलं दीपकला त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये सहज बोलवलं आणि एक चिठ्ठी टाकून दिली आणि ती चिठ्ठी निघली गेली यावेळी त्याच्यासाठी आपण पाहतो एका धावेसाठी प्रयत्न केला जाईल सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल आणि विशेषतः म्हणजे अगदी मला वाटतं कालचा लक्की ड्रॉ काढणारा छोटा चिरंजीव दीपक मोरे यांचा चिरंजीव होता त्याने चिठ्ठी काढली अतिशय त्याची गडबड झाली सर्वजणांना त्याने पाहिलं त्यानंतर त्यांनी चिठ्ठी काढली परत एक खाली टाकली परत एक काढली आणि मग ती चिठ्ठी उघडली आणि त्या चिठ्ठीमध्ये ते नाव आलं गेलं नशिबास लागतं ज्यावेळेस दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं शुभागमन होतंय कुमार गव्हाणे साहेब यांचं देखील शुभागमन होतंय बरेचसे मित्रपरिवार उपस्थित होतोय किरण तात्या गव्हाणे तात्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल मयूर गव्हाणे यांचं देखील मनपूर्वक स्वागत वैभव गव्हाणे यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल 33 धावा या धावफलकावरती आहेत अगदी एक विकेट आपल्याला पाहायला मिळते 3.3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे अगदी मुलीच्या नावाने देखील त्यांनी ती चिठ्ठी टाकली होती अद्विता पाचुनकर 35 धावा या धावफलकावरती आहे यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या पुढे देखील जाताना पाहायला मिळते 39 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिली मुलगी धनाची बेटी खरं तर धावफलकावरती 39 धावा ज्या नोंदवल्यात मी दुसरी एक चर्चा करेन आकाश बोंबे हा मैदानाच्या आतमध्ये आहे नवनाथ ढोमे देखील डगआउट मध्ये असणार आहे एके काळचा म्हणजे अजूनही तो खेळतोय त्याचा काळ संपलेला नाहीये आणि काळ संपवणारे आपणही कोणाचा काळ कधी चालू होईल मला माहित नाही पण मी लहान असताना नवनाथ ढोमेचा काळ मी पाहिलेला आहे यावेळेचा चेंडू आपण पाहतोय सिंगलरित्या पकडण्याचा प्रयत्न निश्चितपणे केलाय चांगलं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय धावफलक देखील एका धावेच्या मदतीने पुढे जाताना पाहायला मिळेल 40 धावा या ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवलाय षटकाची समाप्ती होतानाची आपल्याला इथे पाहायला मिळते अगदी आपणवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे रुपेश वरखडे हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल चाळीस धावा याच्या धावफलकावरती आहेत आणि 4 षटकांचा खेळ येथे संपन्न होतोय अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये दिलं जाईल खरं तर प्रत्येक वडिलांच्या आपल्या मुलीवरती अताट प्रेम असतं छोटस काव्य आठवलं कोमेजून निजलेली एकपरी राणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचे आहे काही आज सारे नाही माफी कशी मागू पुरी मला तोंड नाही कारण की प्रत्येक जण कामांच्या निमित्तानं कुटुंबाला कमी वेळ मिळतो यावेळेस तर थांबायला तयार नाहीये सनीचा ब्लास्ट आहे अगदी तडाखा जलवा आहे बिग 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 हिट हा आहे दमदार शिरूर प्रीमियर लीग पर्व 11 मधील शानदार सनीच्या बॅट मधून षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार यावेळेस आपण पाहतोय जराशी गडबड होती ते होताना आपल्याला पाहायला मिळाली तर तिसऱ्या पंचांक जी दात मागितलेली आहे फलंदाज धावबाद आहे की नाही यामध्ये चर्चा निश्चितपणे होताना आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेगव्हाण नगरीवरून देखील लाईव्ह सामन्याचा आणि आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विशाल ढगे अगदी नाना पवार देखील सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल सचिन चौधरी साहेब देखील सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत असेल वैभव नाना पवार
हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. 46 धावा धापलकरते आहेत. निश्चितपणे त्यांनी आप्पांसाठी देखील शुभेच्छा कळवल्यात. त्यांनी सांगितलं की असं आयोजक होणे नाही, कारण की ज्यावेळेस आमची क्रिकेटची स्पर्धा होती त्यावेळेस आप्पांना आम्ही उद्घाटनाला बोलवलं. आप्पांना पाहण्यासाठी सर्व गाव जमा झालं होतं. म्हणजे विशेष म्हणजे हा माणूस क्रिकेटमध्ये किती असावा, घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. 46 धावा देखील धापलकरते आहेत. प्रशांत सर देखील यांचं देखील शुभागमन होत आहे. लंच ब्रेक झाल्याच्या नंतर सर आपल्याला जॉईन तर होतीलच. 46 धावा या धापलकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. कधी कधी डोळ्यामध्ये अश्रू येतात, अशी काही माणसं भेटून जातात, आपली होऊन जातात, आपल्यावरती कौतुकाची थाप टाकतात, आपल्याला एक आयुष्य दाखवतात, आपल्याला एक रस्ता दाखवतात, आपल्याला एक चांगला मार्ग दाखवतात, लढण्याचं बळ देतात, जगण्याचं बळ देतात. अशी माणसं भेटायला देखील नशीब लागतं. क्रिकेट काय देतं? वाह क्या बात आहे. सोन्यासारखा जबरदस्त अप्रतिम दर्जाचा तू शेर तो मैं सवा शेर. इथे येतोय बिग ब्लास्ट षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. 46 धावा. आता यावेळेस मी धावा संख्येत सांगेन तुम्हाला 52 धावा या धापलकरतेच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडीशी मागणी करताना जो आपल्याला पाहायला मिळेल. ज्यांच्या दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन होते उद्योजक प्रतीक गव्हाणे, उद्योजक शुभम गव्हाणे, उद्योजक सौरभ गव्हाणे, उद्योजक विवेक गव्हाणे, उद्योजक अजिंक्य गव्हाणे, गोरख गव्हाणे, साई गव्हाणे, अभिषेक गव्हाणे, आदित्य गव्हाणे, आकाश पिंगळे, गणेश भंडारे, गौरव गव्हाणे आणि जय मल्हार पान शॉप, विशाल टेमगिरे आणि अभिषेक गव्हाणे. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल जे येताना आपल्याला पाहायला मिळते. धापलक देखील आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल. 52 धावा याच्या 53 धावा याच्या धापलकरती आपल्याला पाहायला मिळतात. इथे 2 विकेट आल्या, पण मला सेनेच्या देखील कौतुक करायचे. सुरुवातीला शांत होता, नंतर त्याने मोठी फटकेबाजी केली. यावेळेस बॉल आलेला बॉल त्याने सोडून दिलाय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईटच्या मदतीने धाव त्याला पाहायला मिळते. प्रवीण मोकाशी यावेळी स्ट्राईक एंडवरती जो असणार आहे. अगदी प्रवीणची कामगिरी कशी होईल पाहणं निश्चितपणे गरजेचं असते. हो यावेळेस बॉल त्याने सोडून दिला आणि तिथे यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. स्वतःवरती नाराज असेल. इनिंगचा खेळ इथे संपन्न होताना पाहायला मिळेल. 54 झाल्यात, 55 बनवायच्या आहेत. 54 धावा झालेल्या आहेत, 55 धावा बनवायच्यात. 5 षटकांमध्ये 3 विकेट गेल्या, 3 विकेट गमावत 54 धावा बनवल्या आणि 54 धाव्यांचं टार्गेट जे ठेवलं गेलं आणि 55 धाव्यांचं आव्हान हे टीम समोर असणार आहे. टीम जरा लगेचच मी टीमचे कर्णधार अनिल दरेकर असतील यांना विनंती करेल, स्वप्नील भैया फरतरे असतील यांना देखील मी विनंती करेल, आपण ताबडतोब लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि टीम अर्धा डाव संपन्न झाल्याच्या नंतर आपल्या डगआउटच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण देखील स्क्रीनवरती जर पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजांचं त्यांनी अपडेट दिलेलं आहे. पहिलं षटक 4 धाव्यांचं आलं, त्यानंतर 20 धाव्यांचं आलं, त्यानंतर 16 धाव्यांचं आलं आणि त्यानंतर 14 धाव्यांचं आलं. म्हणजे हे जर आपण पाहिलं याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 54 धावा मिळतील. 55 धाव्यांचं टार्गेट जे इथे असणार आहे. सन्माननीय मार्तिनाना गव्हाणे हे देखील उपस्थित होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पवेलियन 1 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिल्डिंग टीम आपल्या डगआउट मध्ये जाते. बॅटिंगसाठी देखील लगेच 2 सलामीचे फलंदाज येताना आपल्याला पाहायला मिळेल. तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पवेलियन 2 कडे जर तुम्ही पाहिलं तर एका लाईन मध्ये
टीम मैदानाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन टीम बद्दल एवढंच सांगेल, अधिकची माहिती सांगण्यासाठी इतका वेळ नाहीये, जेवढा वेळ मिळेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करू. पण दोन्ही टीम विजेता आहे. एक नंबरच्या विरोधामध्ये एक नंबर असणार आहे. त्यामुळे ही युद्ध खूप मोठं असणार आहे. एका बाजूला दोन्ही टीम पहा एकजुटीने एका लाईन मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य स्क्रीनवरती जर तुम्ही पाहिलं तर समर्थ स्टाईल्स होलसेल अँड रिटेल स्टाईलचे सर्व प्रकारचे होलसेलमध्ये मिळेल. अगदी त्याचे प्रोप्रायटर देखील आपण पाहतोय मुख्य स्क्रीनवरती. आणि समोर जर पाहिलं तर टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. मी परत एकदा कौतुक आमच्या प्रेक्षक राजांचं करेल, सर्व टीमचं करेल. खूप छान साथ देत आहे. तुमच्या साथीने ही क्रिकेटची स्पर्धा फुलत चालली गेली आहे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळते. यानंतर देखील होणारा सामना निश्चितपणे आपण खेळवणार आहोत. थोडीशी आतमध्ये घाई करणं हे गरजेचं असणार आहे. थोडीशी घाई करणे गरजेचं असणार आहे. मी परत एकदा विनंती करत आहे, ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचे. यानंतरचा होणारा सामना असेल मळगंगा 11 भांबार्डे पारोडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सायास फार्मा मांडवगण तांदळी या दोन टीम मध्ये यानंतरचं होणारे युद्ध असेल. तर मी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करेल, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी ताबडतोब यायचे. सन्माननीय माजी सरपंच युवराज बापू दरेकर, त्यामुळे सन्माननीय संदीप तात्या भुजबळ, सचिन शेठ शेळके साहेब, अक्षय हरगुडे, संदीप तात्या या अतिथी मान्यवरांना मी विनंती करेल, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचे. यानंतरचा होणारा त्यानंतर आमचे विजूबापू डफळे यांना देखील विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचे. या अतिथी मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचे. मान्यवर देखील आपल्याला मुख्य व्यासपीठावरून नाणेफेकीच्या दिशेने आपल्याला येतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाणेफेक करायची आहे, सामन्याला सुरुवात होईल. तर मी कॅमेऱ्यासमोरचा माझा प्रेक्षक वर्ग आहे याला देखील विनंती करेल, आपल्याला गॅलरीमध्ये बसण्यासाठी खूप मोठी अशी व्यवस्था जी केलेली आहे. तर मी विनंती करेल दोन्ही टीमचे कर्णधारी आता मी विनंती करतोय. सन्माननीय प्रतीकदादा चौधरी यांना देखील विनंती करेल, आपण यायचंय. मळगंगा 11 भांबार्डे पारोडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सायास फार्मा मांडवगण तांदळी या टीमला विनंती असणार आहे. या टीमचे प्रतिनिधी अद्याप आलेले नाहीत, मान्यवर पाहुणे आलेले आहेत. मान्यवर रणजित, चला कोणतरी एक प्रतिनिधी या, कारण की मान्यवर पाहुणे आलेले आहेत. कुडालची का चमकतीये प्लीज, समोर गाडी 4 व्हीलर आहे, त्या गाडीमध्ये देखील मला वाटतं प्रेक्षक राजा आमचा बसलेला आहे. कोणत्या गाडीची काच चमकतीये? दीपक दादा एकदा शहानिशा करा. विशाल दादा, चला. मळगंगा 11 भांबार्डे पारोडी टीम अद्याप कोणी आलेले नाहीये. विशाल पवार दादा, चला या प्रथम. जालिंदर दादा या ताबडतोब.
क्योंकि बिल्कुल थोड़ा सा बाहर गेंद थी, शफल में बल्लेबाज ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। बिंदी गेंद के साथ आगाज। प्रशांत हमारे साथ जुड़ रहे हैं। नाणेफेकीचा कौल होतोय, दोन टीम आहेत, तुल्यबळ टीम असणार आहेत। तर मी मान्यवरांना विनंती करेल, टॉच होतोय, सायास फार्मास मांडवगण तांदूळ टीम नाणेफेक जिंकतीये। तर नाणेफेकीचा कौल तू जिंकलाय, काय निर्णय असेल तुझा? सर क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे। या स्पर्धेमध्ये तुझी देखील चर्चा सातत्याने होतीये, सुरुवात मागदार होताना आपल्याला पाहायला मिळते। अधिकचा वेळ न घेता बेस्ट ऑफ लक, जसा वेळ मिळेल तसं तुमच्या चर्चेक आपण येणार आहोत। तर माझ्या सर्वच मान्यवरांना देखील विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन परत एकदा स्थानापन्न व्हायचंय आणि परत एकदा आपण जोडले जातोय प्रशांतजी अदौड़े सर यांना। थैंक यू वेरी मच प्रशांत पानवन। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं SPL 2024 डे 4 दोपहर का सत्र और संदीप चौहान 6 पर एक दर्शनीय स्ट्रोक इनके बल्ले से। राहुल अपनी बोरिंग मार पर तैयार। श्री छत्रपति शिवाजी महाराज पहले एंड से गेंदबाजी करने के लिए सिर्फ खेलना चाह रहे थे। टिप्पा खाने के बाद थोड़ी गेंद नीचे रही है। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ये अच्छी गेंद थी गेंदबाज राहुल द्वारा। 28 गेंदें और 47 रनों का लक्ष्य आपके सामने। संदीप चौहान 6 पर, स्कोर 8 रन बगैर किसी नुकसान के। अविनाश गावड़े ने पिछले मैच में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया था। ऑफ टाइम के बिल्कुल बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं है। विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए। फ्लैंक पर थोड़ा सा खिलाड़ी पंबल होते हुए वाइड बॉल का इशारा। नियंत्रण नहीं गेंदबाज का। ठीक, दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं शुभागमन होते। प्रशांत गुंजाळ उपाध्यक्ष शिरूर तालुका काँग्रेस कमिटी यांचंही शुभागमन होते। मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 28 गेंदे 45 रनों की जरूरत है। ये मुकाबला देखिए दोनों टीमें सरस पड़ी। कोरेगा भीमा और साइनअप 11 शुरू के बीच बड़ा मुकाबला जब चल रहा है, 20 वर्सेस 20 की लड़ाई है। एक एक मुकाबला आपने जीता है, तो जब आप एक जीत बहुत मायने रखती है। ये मुकाबला जीतने के बाद कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ता है। प्रारंभिक बल्लेबाज संदीप चौहान 6 पर बल्लेबाजी करे। अविनाश गावड़े मैन इन फॉर्म। राहुल का ये पहला ओवर जिसमें बिल्कुल अभी तक 10 रन आए हैं। शुरुआत तो बल्लेबाजों ने बेहतरीन की है। आउट के 12 में खिलाड़ी बिल्कुल कवर का दायरे के अंदर है। उनके सर के ऊपर से गेंद कवर पॉइंट लेने की तरफ जाते भी पीछा किया, रोक लिया। 2 रन आप नहीं बचा सकते। 2 रनों के साथ रन संख्या अब स्कोर आगे बढ़ता बचा पहुंचे 11 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की बात करें तो राहुल पहली 2 गेंदे आप देख सकते हैं। एक बिंदी गेंद वाइड बॉल, उसके बाद में सिक्सर, बिंदी गेंद, उसके बाद में एक बार फिर वाइड बॉल, सिंगल और डबल। ये पहले ओवर का अभी तक का लेखा जोखा है। 4 गेंदों का खेल हुआ है, स्कोर 11 रन। ऑफ टाइम के बाहर गेंद थी। इस बार थोड़ा अभी प्राप्त बॉडी गेंद को खेले हैं बल्लेबाज। टिप्पा बहुत अच्छा था। गेंद चली गई लॉन्ग ऑफ क्षेत्र में, खिलाड़ी तैनात है और एक सिंगल लिया गया। लॉन्ग ऑफ पर पंकज ने गेंद को रोक लिया था। स्कोर अगर देखें तो 12 रन बगैर किसी नुकसान के। आखिरी गेंद है और लक्ष्य 55 रनों का। रिक्वायरमेंट 10.32 का है। राहुल अपनी बॉलिंग मान पर तैयार। अच्छा स्ट्रोक है। मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर, मैदान के अंदर चल रहा है घमासान। इस पड़ाव ने जान डालते हुए खिलाड़ी संदीप चौहान। गेंद बॉलिंग के बाद 4 रन। विरुद्ध साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। राहुल के खिलाफ बहुत अच्छी बल्लेबाजी संदीप चौहान द्वारा। इस प्लेइंग का 10 स्कोर 16 पर नन, जैसे कि टारगेट ऑफ 55 रन। अविनाश गावड़े 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। आज के दिन का ये अहम मुकाबला दोनों टीमों के लिए। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए tenniscricket.in द्वारा। त्याचमध्ये ज्यांचं शुभागमन होते ॲडव्होकेट सचिन शिवले आपटीवरून त्यांचं शुभागमन होते आणि त्यांचं मित्रपरिवाराचं देखील शुभागमन होते। या स्पर्धेबद्दल त्यांना देखील आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। तर मी ॲडव्होकेट साहेबांना देखील विनंती करेल, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। अगदी आमचे क्रिकेटचे अपडेटर विवेक पवार सर यांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते। जे कोणाला प्रेक्षक राजांना बोलायचं असेल, आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल, सामन्यांबद्दल बोलायचं असेल, खेळाडूंबद्दल बोलायचं असेल, तर निश्चितपणे मी देखील विनंती करेल, ज्याला आपलं मनोगत व्यक्त करायचंय तर त्यांनी मुख्य व्यासपीठावरती येऊन आपलं मनोगत व्यक्त केलं तरी काही अडचण नसावी। आपल्या सर्वांची स्पर्धा आहे,
तुमच्या सर्वांच्या मदतीने ह्या क्रिकेटच्या स्पर्धेने एक वेगळी उंची प्राप्त केलेली आहे. परत एकदा मी तुम्हाला प्रशांत आदवडे सरांच्या दिशेने घेऊन जाईल. शुक्रिया प्रशांत. स्कोर 16 पन्नान 24 गेंदों में 39 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए और तगड़ा मैच है, उसमें कोई संदेह नहीं है. संदीप चौहान 10 पर और टप्पा खाने के बाद गेंद अंतर की तरफ आई, बैकफुट पर ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लेने की तरफ संदीप चौहान 10 और अविनाश गावड़े की बात करें तो बिल्कुल एक अच्छी पारी अपनी टीम के लिए तरह रुककर बल्लेबाजी कर रहे हैं. शुभा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. आज ह्या बहिणी आपल्या कपाळाला टचटचीत कुंकू लावतात ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच. आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या मनामध्ये आहे आणि महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण यावेळेला ऑन स्क्रीन पाहू शकता. आकाश बोंबे राइट ऑफ ओवर द विकेट. स्मार्ट टिप्पा खाने के बाद उछाल, अच्छी गेंद थी और फाइनली के खिलाड़ी सवाल पूछ रहे हैं. हाँ, दोनों विकेट कीपर और बॉलर की बात करें तो वो खामोश है, लेकिन ये अच्छी गेंद थी. अचानक बिल्कुल ऊपर आई, उछाल मिला. ये हमारे मेहमान इस प्रतियोगिता का अपना जो खेल है उसका लुत्फ उठाते हुए दूसरे ओवर का खेल स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. फुल टॉस गेंद, अच्छा स्ट्रोक है, जिसके ऊपर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं कि ये कैच हो जाएगा. पैरों पर गेंद थी, कमजोर गेंद थी, लेकिन दमदार स्ट्रोक नहीं खेल पाए. डीप स्क्वायर लेग पर अच्छा कैच. बल्लेबाज बैक टू द पवेलियन गॉन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. आकाश की बात करें तो विकेट टेकर गेंदबाज है. 21 गेंदे 38 रनों की जरूरत है और बल्लेबाज बैक टू द पवेलियन चले गए. संदीप चौहान बैक टू द पवेलियन चले गए हैं. अविनाश गावड़े 4 पर बल्लेबाजी कर 3 गेंदों का सामना किया. बेहतरीन मुकाबला दोनों टीमों के लिए एक बार फिर बहुत बड़ा मंच बना हुआ है और काफी सारे दर्शक आज देखिए हर गैलरी में इस टूर्नामेंट के आयोजन करता धरता मल्लारियप्पा गबानी. आप इनको देख रहे इस वक्त ऑन स्क्रीन. तस्वीर बदली, तकदीर बदली और उसकी वजह देखिए ये है खास करके मल्लारियप्पा गबानी. इस वक्त आपके स्क्रीन पर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. आकाश अभी पहली गेंद पर अगर देखें तो वो सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी और उसके बाद में विकेट. बेहतरीन गेंदबाजी, पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी. इस मैच की बात करें तो निरंतर तिनके पास सटीक लाइन पर गेंदबाजी करें. नए बल्लेबाज आए हैं राहुल. अविनाश गावड़े के ऊपर सबकी निगाह रहेगी. अविनाश भी बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है. राहुल इस वक्त स्ट्राइकर एंड पर. स्कोर 17 रन 1 विकेट के नुकसान पर. आकाश इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन गेंद के नीचे खिलाड़ी कैच तो नहीं होगा. लॉन्ग ऑफ पर इस वक्त बॉडी पर खिलाड़ी के स्ट्राइक पर खिलाड़ी पंकज साठे को आप देख रहे इस वक्त. देखिए यहां से आपको विकेट मिला है. आकाश आपके प्रमुख गेंदबाज है, बहुत बढ़िया गेंदबाजी आप कर रहे हैं. गेंदबाज के तौर पर बतौर गेंदबाज आपका रोल आपको पता है, बहुत अच्छा प्रदर्शन आपका रहा है. गेम चेंजर खिलाड़ी है राहुल 2 पर. अविनाश गावड़े की बात करें तो ये भी बिल्कुल अगर देखें तो गेम चेंजर खिलाड़ी है और दोनों के पास काबिलियत है. बहुत अच्छा प्रदर्शन अभी तक रहा है. जो 3-4 मैन ऑफ द मैच की अगर बात करें तो दोनों खिलाड़ी. लो फुल टॉस गेंद, बॉटम का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए गैप में बहुत खूबसूरती के साथ मिट्टी को आग लगाते हुए गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 4 रनों के लिए. बेहतरीन स्ट्रोक है. वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स, आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. साइरम 11 शुरू टीम के लिए जीतने के लिए 18 गेंदों में 32 रनों की जरूरत है. 23 रन 1 विकेट के नुकसान पर. अविनाश गावड़े और राहुल दोनों खिलाड़ी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. 23 रन 1 विकेट के नुकसान. अठरा चेंडू 32 धावांची आवश्यकता. राहुल 6 पर. अविनाश गावड़े इस वक्त 4 पर बल्लेबाजी कर रहे हैं और संदीप चौहान का बहुत ही महत्वपूर्ण विकेट. इन्होंने 10 रन बनाए 6 गेंदों का सामना करते हुए. शेवटचे 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 षटकात 23 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेत आणि एका बाजूला राहुल सारखा खेळाडू हुकमाचा आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो अविनाश
आघाडीचा फलंदाज आहे. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ जातोय. हे 3 सामने म्हणजे आता आपण हा तिसरा सामना घेतोय, त्यानंतर आणखी 3 सामने अत्यंत महत्वाचे असतील. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली यात काही शंका नाही. हा सामना अत्यंत महत्वाचा दोन्ही संघाच्या दरम्यान आपण पाहतो. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते. बाळासाहेब गोलंदाजी मार्कवरती सज्ज असतील. श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हलियन एंड कडनं गोलंदाजी केली जाईल. राहुल 6 वरती, अविनाश गावडे 4 वरती. पंच सांगतायत, घड्याळाकडे दाखवतायत. घड्याळ बघा, वेळ जास्त जातोय मैदानावरती. दोन्ही पंच मैदानावरती अनुभवी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यावेळेला 18 चेंडू आणि 32 धाबाचं समीकरण आहे. 2 मातबर संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष करून यावेळेला सरसवाडी कोरेगाव भीमा आणि साईराम 11 शिरूर संघाला जिंकण्याकरता 55 धावांचं आव्हान दिलं गेलेलं आहे. आणि आता रिक्वायर्ड रेट 10.67चा तुमच्यासमोर उद्दिष्ट आहे 55 धावांचं. क्षेत्ररक्षण यावेळेला फ्लाइंग स्लिप, त्यानंतर पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंगामध्ये. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षक आहेत बॅटर अविनाश गावडेसाठी. रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग होता. चेंडू यशच्या हातामध्ये जातोय. फटका तितकासा चांगला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. डबल का दाबा 23 डॉट 1 सुरुवात झाली. बाळासाहेब अचूक गोलंदाजी करत असताना राहुल घोडगेचा विचार केला तर 6 वरती घेतोय. अविनाश गावडे 4 वरती. आणखीन एक चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीट येत नाही. स्क्वेअर लेगला सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. अनिल याबला चेंडू खूप सुंदर पद्धतीने पकडलाय. पुन्हा एकदा तो जाईल गोलंदाज बाळासाहेब यांच्याकडे. तर आता समीकरणाचा विचार केला 24 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये आहेत. 16 चेंडू आणि 31 धाबाचं समीकरण आहे. ज्या पद्धतीने आपण हा या ठिकाणी सामना बघतोय, दोन्ही संघांनी एक सामना जिंकलाय. त्यामुळे एक चांगलं युद्ध बघण्याची संधी प्रेक्षकांना असेल. एक चांगलं द्वंद्व बघण्याची संधी प्रेक्षकांना असणार आहे. सुवर्ण संधी असणार यात काही शंका नाहीये. कर्णधार आपल्या गोलंदाजाला यावेळेला कानमंत्र देतोय. गोलंदाजी मार्कवरती बाळासाहेब सज्ज असतील. श्री छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हलियन एंड कडनं मारा केला जातोय. यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न तर फसलाय. चेंडू हवे, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत नाहीयेत. 2 क्षेत्ररक्षक होते, राहुल आणि त्याचबरोबर यावेळेला आणखीन एक क्षेत्ररक्षक फायला. 2 क्षेत्ररक्षक यांना संधी होती, परंतु चेंडू हवेत गेला होता. मिसटाइम स्ट्रोक होता. निश्चितच तो गरगर आकाशामध्ये फिरत होता. अशा वेळेला जजमेंट चांगलं नाहीये. राहुलचं जजमेंट इतकंच चांगलं नव्हतं. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, तोही या ठिकाणी झेल पकडू शकला असता. 25 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना राहुल व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती घेतोय. अविनाश गावडेचा विचार केला तर 5 वरती घेतोय. हे षटक आतापर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा आल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी केले बाळासाहेब यांनी. समोरचंड कक्षाखंड जर बघितलं तर मंच आहे. समोर कक्षाच्या डाव्या बाजूला मंचावरती प्रमुख मान्यवर उपस्थित आहेत. दुसऱ्या बाजूला आपण गॅलरीज बघतोय. गॅलरीजमध्ये प्रेक्षक देखील आहेत आणि खूप छान पद्धतीचा हा रोमर्षक सामना त्याचा आनंद घेत आहे. 14 चेंडू 29 धाबांची आवश्यकता. बाळासाहेब अप्रतिम मारा करतायत. लेन चांगले, दिशा चांगले. जबाबदारी राहुलच्या खांद्यावरती. व्यक्तिगत 7 या धावसंख्येवरती घेतोय, तर तितकीच मोठी जबाबदारी अविनाश गावडेच्या खांद्यावरती आहे. ऑफ्टमच्या बाद चेंडू गॅप मध्ये खेळलाय. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्रभेदक चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती बॅट्समनने दाखवले हुकमत. चेंडू सीमारेषा पार. चौकार. वेलकम बाउंड्री. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. ही भागीदारी देखील तितकीच महत्वाची. परंतु आता डगआउट दाखवला जातोय tenniscricket.in च्या माध्यमातून. साईराम 11 आणि दुसऱ्या बाजूला सरसवाडीचा संघ. बाळासाहेब राईट अप मुहूर्त विकेट. आणखी एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइड लंबा खेळू खोदून काढलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव दिली गेलेली आहे. 1 धाव मिळते. एकेरीवरती समाधान मानावं लागेल. बाळासाहेबांनी खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती केले. या षटकात धाबा आल्या 7. 3 षटकाचा खेळ समाप्त. 31 धाबा एका गटाच्या मोबदल्यामध्ये. राहुल खेळतोय व्यक्तिगत 12 धावसंख्येवरती. अविनाश गावडे अत्यंत महत्वाची खेळी संयमानं मैदानावरती लढतोय. तर सामना रंगलाय. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व आपण पाहतोय. समीकरण पहा ऑन स्क्रीन. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा खेळ इथे तुम्हाला चांगला ताण मिळेल. त्याचबरोबर कर्णधार देखील तितकाच महत्वाचा आहे. यावेळेला योग्य निर्णय घ्यावे लागतील. घेतलेला निर्णय तुम्हाला सार्थ ठरवावा लागेल. तर सरसवाडी कोरेगाव भीमा फायटरचा संघ मालक आपण पाहू शकता सुवर्णताई दरेकर. त्यानंतर प्रसिद्ध वकील विकास बापू पडतरे
त्यानंतर आपण बघितलं तर संघमालक आहेत या संघाचे विजूब साठे, मोहनदादा शेळके, खंडूबा शेंडगे, शिवाजीदादा गदाते या सर्व संघ मालकांचे मनापासून धन्यवाद. 12-24 असं समीकरण आहे आणि खेळ थोडासा थांबलाय. महत्वाचा मॅच आहे, थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. इथे थांबण्याकरता वेळ नाहीये. 3 षटकं आपण बघितलं यावेळेला अत्यंत महत्वाचे आहेत. उर्वरित 3 सामने देखील शिल्लक आहेत. वेळेचं भान राखा. घड्याळ कोणासाठी थांबत नाही, मावळणारा सूर्य कोणासाठी थांबणार नाहीयेत. उर्वरित 2 षटकं म्हणजे 3 षटकं संपलेत. 3 सामने शिल्लक आहेत, 2 षटकं शिल्लक आहेत या इनिंग मधली. 12-24 धावांचं समीकरण आहे आणि आपण टेस्ट क्रिकेट तर खेळत नाही आहोत, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, जास्त टीम मिटिंग करू नका. फेअर क्रिकेट तुम्हाला खेळायचे कर्णधार आहे निर्णय घेण्याकरता. आणि आता जिंकायचं म्हटलं तर योग्य तो वेळेला योग्य तो निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. योग्य तो खेळाडू, योग्य तो गोलंदाज तुमच्याकडे असलेला त्याचा वापर करावा लागेल. बघूया काय घडतंय. दोन्ही बॅटरचा विचार केला तर एका बाजूला बॅटर राहुल 12 वरती घेतोय तर अविनाशने 5 धावा केल्यात. अविनाशने यापूर्वीच्या मॅच मध्ये दुबातर बॅटिंग केली, परंतु या मॅच मध्ये त्याला अजूनही सुरू सापडलं नाही. संयमानं तो खेळतोय. 6 चेंडूमध्ये 5 धावा. गोलंदाजी मार्कवरती आकाश बोंबे, हुकमाचा एक्का. 31 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 12-24 यावेळेला कोरबल टप्प्याचा चेंडू, पहिलाच चेंडू अचूक टप्प्यावरती. ही खासियत आहे राहुलची, ही खासियत आहे आकाशची. आकाश मैदानावरती आहे, सुरेख कामगिरी मैदानावरती करतोय. 11-24 धावांचं समीकरण आहे. दुसऱ्या बाजूला कर्णधार म्हणून निश्चितच जबाबदारी खांद्यावरती फार मोठी घेऊन कर्णधार देखील चांगली कामगिरी करतायत. स्ट्रायकर यांना फलंदाज सज्ज असेल खेळण्याकरता. राहुल 12, पहिला चेंडू डॉट. 11-24 समीकरण. ऑफ साइडला फ्लाय स्लिप, गली पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक. उलटा चेंडूवरती यावेळेला फटका तर फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काय पकडलाय झेल. आकाशात गेलेला चेंडू अत्यंत सुरेख पद्धतीनं गोलंदाजी करत असताना तो पुढे आला. मोमेंटम त्याचा पुढे होता, मागे जाऊन झेल पकडायचा होता. ऍक्शन रिप्ले बघा. उलटा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न झाला. चेंडू बॅट वरती आला नाही, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेळता आला नाहीये. खूप वरती असलेला चेंडू. कॅमेरामॅन आणि कौतुक असेल आकाशचं, काय जबरदस्त चेंडू यावेळेला पकडलाय. दोघांनी चांगला पकडलाय चेंडू आणि आता पकडलाय झेल. बॅटरचा संपलाय खेळ. यावेळेला अत्यंत सुंदर गोलंदाजी, चांगला ताळमेळ आपल्याला बघायला मिळाला. फलंदाज बाद. 10-24 धावांची आवश्यकता. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. महत्वाचा बळी मिळालाय. 10-24 प्रेक्षक आपण पाहू शकता. यावेळेला तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं साईराम 11 आणि सनसवाडी कोरेगाव फायटर या 2 संघादरम्यानचा सामना. ही प्रेक्षक गॅलरी आहे. tenniscricket.in चे कॅमेरामॅन तुम्हाला ते दाखवत आहेत. प्रेक्षक हा सामना या ठिकाणी पाहत आहेत. त्यांनाही प्रश्न पडला असेल, कदाचित त्यांच्या डोळ्यांना प्रश्न पडला असेल, त्यांच्या पापण्यांना प्रश्न पडला असेल, आता मिटावं की यावेळेला परत आपण त्याचे डोळे उघडे ठेवून हा सामना बघायचा. अत्यंत महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. 10-24 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानावरती आलाय बॅटिंग करण्याकरता. राहुल गोडके मैदानावरती. सामना थांबवून देऊ नका, सामना अत्यंत महत्वाचा आहे. ही 2 षटकं देखील महत्वाची असणार आहेत. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. एकूण 5 षटकांचा सामना. दोन्ही मात्र प्रसंगांमधली ही लढाई आपण पाहतोय. बॅटर या ठिकाणी आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि या सामन्याचा विचार केला तर निश्चितच उत्कंठा शिगेला पोहोचेल अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 गॅलरीचे विशेष करून डगआउट. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पॅव्हलियन, तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हलियन. 2 डगआउट यावेळेला खेळाडूंसाठी. तर खेळ काही काळासाठी थांबलाय. इथे राहुल 2 राहुल आपल्याला बघा. साईराम 11चा राहुल आहे. दुसऱ्या बाजूला सनसवाडीचा राहुल मैदानावरती. अविनाश सारखा महत्वाचा खेळाडू मैदानावरती आलाय. सामना महत्वाचा आहे, दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक खेळ यावेळेला चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि अथक परिश्रमाने प्रयत्नावरती यावेळेला पाहू शकता. अत्यंत सुरेख पटका. अथक परिश्रमाने प्रयत्नाने मार्गावरती पोहोचतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला परिश्रम करायचे, मेहनत घ्यावी लागेल. 9 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे.
अजूनही कुठला मोठा फटका येत नाही. काय आतापर्यंत गोलंदाजाकडून कौतुक करावं लागेल. गोलंदाज आकाश बोंबे या षटकाचा जर विचार केला तर आतापर्यंत 9 चेंडू 22 धाबांचं समीकरण. याचा अर्थ 3 चेंडू मध्ये फक्त 2च धाबा आणि 1 मोहरा टिपला गेलाय. आणि काय अफलातून झेल पकडला होता राहुल अर्थात फलंदाजाचा आकाश बोंबेनं. चांगला फटका अत्यंत सुरेख पद्धतीने डीपेस्ट कव्हरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केलाय. 1 धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? 2 धाबा आरामात पूर्ण होतील कारण यावेळेला क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं झालं नाहीये. 8 चेंडू टाके 22 धाबांची आवश्यकता. साईराम 11 संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा. दुसऱ्या बाजूला सनसवाडी कोरेगाव फायटरचा विचार केला. दोन्ही संघ जिंकण्याकरता सुरक्षित होण्याकरता प्रयत्न निश्चितच करतील. परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. एका बाजूला लिहिलंय विजय, दुसऱ्या बाजूला पराभव लिहिलेला आहे. तो कोणाच्या वाटेला येणार? पराभव कोणाच्या वाटेला येणार आणि विजयाचा आस्वाद कोण चाकणार ते देखील पाहूया. 8 चेंडू 20 गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आकाश. यावेळेला चांगलं टायमिंग आहे का? चांगलं टायमिंग. आपला फटका 440चा झटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार फ्लॅट षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. राहुलच्या बॅट मधनं चांगला फटका. चांगलं टायमिंग. थोडा कोरबल टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. तिथे मात्र ओव्हरपिच चेंडूवरती केलंय आक्रमण. हल्ला केलाय आणि त्यानंतर 6 धावांचा गल्ला जमा केलाय. धावफल करती आता समीकरण आहे 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. सामना अत्यंत महत्वाचा आहे. यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आकाश बोंबे गोलंदाजी करण्याकरता सज्ज असतील. स्ट्रायकरला आपण फलंदाज पाहू शकता राहुल. व्यक्तिगत 10 धावसंख्या खेळतोय. अविनाश गावडेला जास्त संधी मिळाली आहे. 6 चेंडू फक्त सामोरं गेलाय. 5 धावा त्याच्या खात्यात. 7 चेंडू 14 धावा असं समीकरण आहे. उत्कंठ शिगेला पोचेल का? यावेळेला सामना कोण जिंकणार? अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. राईट मुहूर्त विकेट. यावेळेला ऑन साइडला आणखीन एक चांगला फटका खेळलाय. काय यावेळेला फटका सजवलाय. ओहो हो हो चुकीला नाही माफी. रिकी पॉइंटची करून कॉपी. पुलची परिभाषा केली सोपी. चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक धडकेबाज षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. सामना रंगतदार आहे. सामना रोमहर्षक आहे. दुसऱ्याची धडधड पुन्हा एकदा वाढली आहे. 2 मोठे फटके आले. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलतंय. राहुलची बॅट मैदानावरती तळपते परंतु अस्वस्थता आहे सनसवाडी कोरेगाव फायटर संघाकडे. या स्पर्धेचे शिल्पकार पैलवान मल्हारप्पा गबाणे शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांची छान प्रतिमा आपण या ठिकाणी पाहू शकता. त्यांचं एक छान होर्डिंग या स्पर्धेला नवीन आयाम देण्याचं काम गेले 10 वर्ष आणि 11वं पर्व आपण पाहतो आहे. हे आहे 11वं पर्व. त्याचा आहे आम्हाला सर्व गर्व. अर्थात या ठिकाणी या सामन्याचा जर विचार केला तर आता 6 चेंडू 8 धाबांची आवश्यकता. 47 धाबात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. निर्णायक षटकाचा खेळ अत्यंत महत्वाचा सामना. एका बाजूला अत्यंत जबरदस्त बॅटिंग राहुल कडनं तर या मॅच मध्ये जर बघितलं तर अत्यंत महत्वाचा रोल या ठिकाणी एक मोठी भूमिका अविनाश गावडेच्या खांद्यावरती जबाबदारी तर आहे. त्याचबरोबर सामना समाप्त करायचा आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेटची आवश्यकता. एका गोलवटा पता चेंडू ऑन साइडला सुंदररित्या मनगटाचा वापर करत वळवला चेंडू क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. एकेरी धाबेने आता आपण पाहू शकता अविनाश नॉस्टेकरेनला. तर आता 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. अनिलचं हे षटक अत्यंत महत्वाचं आहे. 48 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये साईराम 11 आणि दुसऱ्या बाजूला सरसवाडी कोरेगाव फायटर या 2 संघादरम्यान तुंबड युद्ध आपण पाहतोय. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. बघूया काय घडलंय. चेंडू जाईल सीमारेषा पार. इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्रांचा, उसळलेल्या लाटांचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. नादकुळा बॅटिंग मैदानावरती चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर. सलग 3 षटकार. अत्यंत सुंदर बॅटिंग. 2 षटकार मिड विकेट मध्ये आणि 1 क्षेत्ररक्षक लॉंग लेग क्षेत्रामध्ये. 4 चेंडू आणि 1 धाब्याची आवश्यकता. विजयाच्या उंबरठ्यावरती साईराम. सलग 3 षटकार ठोठावणारा पहिला फलंदाज राहुल घोडकेच्या बॅटमधून हा षटकार आणि त्यानंतर वाईड बॉल.
मिस्टर एक्स्ट्रा आणि लगेचच आता पंच कोण आहे मला कळत नाही. गोलंदाजाने लगेच बॉक्स दाखवला होता अर्थात तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये ते शिरले होते. त्यांना माहिती ही एक धाव देखील या ठिकाणी वाचवायची. बघूया राजू सर या ठिकाणी असतील टीव्ही अंपायर. 8 चेंडूंचा खेळ 4 चेंडू आणि 1 धाब्याची आवश्यकता. आता तिसरे पंच अर्थात टीव्ही अंपायर बिझी होतील. परंतु क्रिकेटमध्ये बघा यावेळेला ऑनफिल्ड अंपायरने जेव्हा व्हाईट बॉलचा इशारा केला तेव्हा अनिल सरळ या ठिकाणी पंचांसमोर उभा राहिला आणि त्याला सांगितलं तुम्ही या ठिकाणी तिसरा पंचाच्या दिशेने इशारा करा. टीव्ही अंपायरच्या दृष्टीने रिव्ह्यू घेतला गेलेला आहे आणि क्रिकेटमध्ये आमूलाग्र जे बदल झाले त्यामध्ये हा एक आमूलाग्र बदल आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा बदल. संधी निश्चितच दिली जाते. 4 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. 54 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर मान्यवर या ठिकाणी आपण पाहू शकता आदरणीय राहुल शेठ फराटे, निलेश शेठ इथापे, त्यानंतर समीर शेठ फराटे, चेअरमन मांडवगण फराटा सोसायटी आदरणीय सन्माननीय संतोष पाटील फराटे या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. डॉट बॉल याचा अर्थ सामना संपलेला नाहीये, शर्यत संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. त्यामुळे शर्यत अजून तशीच सुरू राहील. सामना असा तसाच पद्धतीने सुरू राहील आणि उत्कंठ अशी गेले पुढे. 3 चेंडू 1 धाब्याची आवश्यकता. कंपल्सरी चेस. सायडाम 11 54 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही षटक अत्यंत महत्वाचे. शेवटचे 3 चेंडू आहेत. यावेळेला शेवटच्या श्वासापर्यंत लंडार का अनिल. फ्लाइट चेंडू ऑन साइडला. चौथा षटकार यावेळेला राहुलच्या बॅट मधनं पहिल्यांदा 3 सलग बॅक टू बॅक आणि त्यानंतर हा चौथा षटकार. काय आक्रमण केलंय, काय बॅटिंग केले आणि सामना समाप्त केलाय. मॅच समाप्त. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. पहिल्या इनिंग मध्ये सनी बुधबलची जबरदस्त बॅटिंग. 16 चेंडूमध्ये 35 परंतु टीट फॉर टॅट राहुल घोडकेनं 7 चेंडूमध्ये 28 धावा कुठत असताना सलग 3 षटकार आणि मला वाटतं फिनिश करत असताना एक विनिंग स्ट्रोक खेळत असताना देखील षटकार ठोठावला. 7 चेंडूमध्ये 28 धावा. राहुल अत्यंत महत्वाची इनिंग. त्यानंतर लगेच जाऊया यावेळेला आणखीन एक महत्वाचा सामना आणि मला पुरस्कार दिला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. प्रशांत पानमन आमच्या बरोबर जॉईन होतात. ओव्हर टू प्रशांत. थँक्यू सर, थँक्यू. मी माझ्या प्रेक्षक राजाला विनंती करेल गॅलरीमध्ये आपल्यासाठी बसण्यासाठी जागा आहे तर सर्व गॅलरीमध्ये जाऊन बसायचे.